आणि मला चर्चा बैठकीमध्ये जायचं आहे. त्यांनी म्हटलं जिथे जातील ना इथे जातील तर आगावाच्या इथेच ला. तर मग आम्ही त्या गट नंबर 7च्या चर्चा बैठकीमध्ये मी गेलो. चर्चा बैठक झाली, समाप्त झाली, सर्व झालं. तिथं संध्याकाळच्या इच्छा चर्चा बैठक संपल्याच्या नंतर कापूर लावला. आणि कापूर लावल्याच्या नंतर त्यांनी विनंतीला सुरुवात केली. मी ऐकलं सर्व. मग कापूर विजल्याच्या नंतर मग त्यांनी प्रार्थनेला सुरुवात केली. सर्व आटोपलं, चर्चा बैठक संपली. मी म्हणलं हे का होय, तुम्ही ना कापूर लावला. मग विनंती केल्याच्या नंतर सायंकाळची प्रार्थना केली. आम्ही आधीपासून असंच करून राहिलो. मध्ये आम्ही आधीपासून असंच करून राहिलो पेडणेकर साहेब. त्यांनी मला म्हटलं जुने मार्गदर्शक, जुने सेवक, बाबाचे आहेत तिथे सेवक. एवढं कोणत्या नियमावलीमध्ये लिहिलेलं आहे, तुमची नियमावली काढा, मला नियमामध्ये दाखवा की सकाळची विनंती सायंकाळी करायच्या आधी तिथं कापूर लावावं लागते आणि विजल्याच्या नंतर मग प्रार्थना करावं लागते. ते नियम सांगा म्हटलं, दाखवा. कुठं आहे का, तुम्ही वाचली का नियमावली? वाचली आहे का? तिथं सरळ स्पष्ट लिहिलं आहे शब्दामध्ये, सकाळची विनंती आणि सायंकाळची प्रार्थना वेगवेगळी आहे. हा वेगवेगळा आहे. सकाळचा भाग वेगळा, संध्याकाळचा भाग वेगळा. परंतु लोकांची दिशाभूल कशी, आम्ही ऐकून घेत नाही, समजून घेत नाही. बाबाकडे गेलो, बाबाच्या व्यवस्थेत राहिलो, थांबलो, परंतु आम्ही काही शिकू शकलो नाही. एखादी गोष्ट बाबांनी जर सांगितली, काळानुसार वेळेनुसार बाबा त्याच्यामध्ये बदल घडवत होते, प्रसंगानुसार. परंतु आम्ही तसं करत नाही. मग त्यांनी त्याच्यानंतर पासून त्यांनी सायंकाळची प्रार्थना सायंकाळी आणि सकाळची विनंती सकाळच्या वेळेस करायला सुरुवात केली. मार्गात राहून आणि नाही राहून काही फायदा नाही आहे. आता आमची दारू सुटली आहे, धंदे तेच करतोय आम्ही, याच्या मारणं त्याच्या मारणं. आणि समोर तुम्हाला दिसणार बी आहे कोण काय ते दिसणार आहे. हे कोणाची बदनामी करत नाही. त्याला माझी करायची बिलकुल हमखासपणे 100% करा. परंतु लक्षात ठेवा, बाबांनी सांगितलं आहे की जर कोणाचे चुकलं असेल तर त्याच्या अमोरासमोर बसून त्याची चूक दुरुस्त करेल. हा बाबाचे नियम. आणि जो मानत नसेल तुमची मैत्री कोणत्या कामाची नाही. तुमची मैत्री कोणत्या कामाची नाही. तर खूप पैसा आहे. अहो पैसा किती हो. कोरोना काळामध्ये खरबोपती लोक मरण पावले, आमदार, खासदार, मंत्री मरण पावले. परंतु काही सेवक या मार्गामध्ये या कोरोना काळामध्ये तीर्थप्रसादही वाचले. किती कला आहे हो. आम्ही अहंकार करतो नाही का, आमचा एवढा पगार आहे, आम्हाला एवढं पेन्शन येऊन राहिले, का करतो चाटते चाटाच्या. अरे हात खुल्ले करून जायच्या, काही हातात राहणार नाही आहे, कपडे घालायची होत राहणार नाही आहे. अरे शर्टाच्या जर हात जात नसेल तर त्याला फाडून जरी टाकून टाक, काय ठेवलं नाही. परंतु तुम्ही जर व्यवस्थितरित्या जर वागले तर तुमचं नाव एक जगामध्ये राहणार. माझ्या तर राहणारच आहे. उठता बसता खाता घेता माझेच नाव घेते, माझेच नाव घेत राहील. मी आता इथं आहो तरी लोक माझ्या तिकडे नाव घेतच असतात. कोणाला कोणाला घेतच असतात. माझ्या नाव घेतल्याशिवाय कोणाला हजम होत नाही, अजिबात हजम होत नाही. आणि तुम्हाला एकच सांगणार, कोणी असेल कोणाच्या विरोधात हार घालता येत नाही. आई बाबाच्या फोटोला व्यक्तिगत हार घालता येत नाही, कोणीही घालू नये. आज तर आम्ही हे पाहिलं, दुःखाची बाब आहे. 9व्या हवनामध्ये लोक जो बी त्या बैठकीचे अध्यक्ष बनते किंवा पदाधिकारी किंवा मार्गदर्शक मंडळी येते त्या ठिकाणी ते सेवक गुण दिसताना त्याचं स्वागत करते. ही चुका लक्षात ठेवा. कारण तो कार्यक्रम व्यक्तिगत कार्यक्रम आहे. जेव्हा बाबाचे स्वीकार करू शकत नाही तर तुम्ही स्वीकार करू शकत नाही. लक्षात ठेवा. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला दुःखाच्या पात्र ठरतात. बाबाने कधी व्यक्तिगत हा स्वीकार केला नाही. ईश्वरचे लोक आहे त्या आपल्या घरची व्यक्तिगत फोटो आहे त्या आई बाबाच्या फोटोला शनिवार किंवा कोणत्या दिवशी हार टाकतात. ते चुकीचं आहे. कधी टाकू नाही, अजिबात टाकू नये. दुसरं, भगवंताची फोटो, तत्वाची फोटो, शिकवणीची फोटो, शिकवणीच्या फोटोला हार घालता येत
नाही. तत्वाच्या फोटोले, तत्वाच्या फोटोवर तुम्हाला एक छायाचित्र दिसते. कोणाची? भगवंताची. आहे भगवंताची चित्र दिसते तुम्हाला, आठवते ना? त्या चित्रावर सुद्धा लोक गंध, कक्ष, चंदन वगैरे लावतात. ही चुकाय लावू नये. आणि काही लोक वर्षापर्यंत, म्हणजे जोपर्यंत प्रगट येईल, षष्टीचं हवन येत नाही तोपर्यंत त्या भगवंताच्या फोटोला, तत्वाच्या फोटोला हात सुद्धा लावत नाही. किती लोक आहेत ते? असं तर बिलकुल हात वर करा. स्पष्टीकरण देतो तुम्हाला. चूक नाही, ते तुमची चूक नाही. आमच्यासारखे मार्गदर्शक लोक आहे त्यांची चूक आहे. का आम्ही कार्यक्रमात जात नाही, कुठं भेटत नाही, कुठं बसत नाही, उठत नाही, काही नाही, फालतूच्या गोष्टी करत राहतो आम्ही. आदरणीय अशोकजी सेलोकर मार्गदर्शक करणी, आजपर्यंत त्याच्या कोंबड्याचे पैसे कोणी दिले नाही, बचले. याच्या घरी जेवण केलं नाही. उदाहरणासाठी सांगतो ना, त्याची गरज नाही मला, इथं सांगतो. त्यावेळेस आमचे सहसचिव होते कोण? वसंतरावजी कुकडे. आम्ही जेवण करायला गेलो अशोकभाऊच्या घरी, जेवण केलं. भागसाहेबाच्या काळातील सांगतो मी, त्यांच्या रस्त्यांनी जेवण झालं आणि मी त्या प्रतिमेच्या खाली झोपलो. त्या प्रतिमेच्या खाली झोपलो. रात्री काही दिसलं नाही, पण सकाळी जसा उठलो तसा टवटवीत पूर्ण त्या फोटोला जाळे दिसले, पूर्ण जाळे दिसले. हे कसं? तर अशोकभाऊ सेलोकरला आवाज दिला. मला अशोकभाऊ हे कसं? तर भाऊसाहेब म्हणे आम्ही कधी हातच नाही लावत म्हणे फोटोला. म्हणे तर तुम्ही आंघोळ करता का? हो. कपडे धुता का? हो. कपडे बदलवता का? हो. काय बदलवता? कपडे फाटत नाही का? रोज अंगाला आपण साबण लावतो, आंघोळ धुतो, अंगाची झीज नाही होत का? होते ना. तेल बी लावतो डोक्याला, तेलही खराब होते. काय लावायचं? तसंच राहायचं. म्हटलं आपण त्याला उदाहरण दिलं. त्या गावामध्ये 10-20 सेवकाच्या इथं गेलो आम्ही, त्यांना सांगितलं असं कधीही करू नका. जे कोणी असं करत असेल तर आज हा सेवक संमेलन आहे. त्या सेवक संमेलनाच्या माध्यमातून तुम्हाला लोकांना सूचना देतात. मांसाहार केल्याच्या नंतर तुम्ही तीर्थ सुद्धा बनवू शकता. फक्त म्हणे नाही भावना देवामध्ये पाव देव, बाहेरच्या भाजीपाला नाही रे देव अशाने भेटायचे नाही. फक्त त्याच्या आत्मशुद्धीकरण पाहिजे, शुद्ध पाहिजे. विचार त्याचे चांगले काहीच होत नाही, काही होत नाही. म्हणून जास्त या ठिकाणी काय बोलून येत नाही. आई बाबाच्या फोटो सर्व या ठिकाणी आलं. आता दुसरा मुद्दा येते आमच्या आई वडिलाच्या. हे गोष्टीचे पालन करा. असेही लोक आहेत, जुने लोक म्हणून सांगते का आम्ही बाबाच्या हायस्कूलमध्ये लोक आहोत. कोणत्या नियमावलीमध्ये? चुकी माफीचे कार्य कोणत्या नियमावलीमध्ये लिहिलं आहे सांगा? चुकी माफीचे कार्य दरवर्षी दिवाळीला, दसऱ्याला हवन करायचं आहे, हे कुठं लिहिलं आहे सांगा? तुम्ही करत हा भाग वेगळा. तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही दिवाळीले, दसऱ्याले जर हवन केलं तर सुख समृद्धी नांदते, तर हे तुमची चूक आहे. हे अजिबात तुमची चूक आहे. तुम्ही जर जर त्या भगवंताला मानत असाल, त्याची आराधना करत असाल, तर तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. आज हा पहिला महिना आहे, संपत आहे. मी अजूनही हवन केलं नाही. मी अजूनही हवन केलं नाही. लोकांनी किती हवन केले असेल तर माहित नाही. मी आपल्या डोळ्याने प्रत्यक्ष पाहिलेल्या नागपुरामध्ये जुने लोक पद भोगलेले, 15-15, 20-20 वर्ष पद भोगलेले लोक महिन्याचे हवन करतात, महिन्याचे कार्य करत असतात. कळू ना काय थोडीशी चूक झाली होती. अरे पण चूक तो सुधरवा ना. तुम्ही स्वतःचे विचार दुरुस्त करत नाही आणि बस महिन्याची हवनच करता. 12 महिन्याची 12 हवन आणि प्रगट दिनाच्या तो वेगळा एक हवन, 13 हवन आणि अजून किती हवन करते तर माहित नाही. कोणी सांगितलं हे? मला तर जास्त दिवस झाले नाही या मार्गामध्ये ना. म्हणजे 28-29 वर्ष चालू आहे, 29 वर्ष चालू आहे. इथं 45 वर्षापासून आमचे आश्रमचे तोरणकर आहे. दिवस सेवक बाबासोबत राहिले. आपण त्यांनी कधी अहंकार नाही दाखवला. मी बाबासोबत राहिलो, बाबासोबत असं केलं म्हणून. आणि दुसरं आम्ही विनंती करतो, सकाळी विनंती केली की आम्ही साधू बनतो. साधू
कसं म्हणतो माहिती आहे? रक्षक आपल्या अगरबत्तीचे रक्षक म्हणते, कोणी गुळ म्हणते, कोणी काहीतरी काही म्हणते नाही का. ते कळलं तर आपला टीका लावतो आपण टीका लावतो का नाही लावत? अरे किती लोक लावता, हो का नाही? अरे पुष्कळ लोक लावते ना. काय सांगता तुम्ही? बरोबर. हे आमचे मार्गदर्शक मंडळी ते सांगू मी पाहतो ना, मी पाहतो लोक टीका लावतात, इथं टीका लावतो, इथं लावते. आणि जाऊ नये, कशाला लावता? त्या टीका लावल्याने काय होते? का तुम्ही परमात्माचे सेवक आहे दिसते का? अरे तुम्ही ते लावल्याच्या नंतर लोकांची दिशा बोलवते, हा लुबाडणारा हे लोक लुबाडते ना. तुम्ही ना मंडळामध्ये 15 नोव्हेंबरला हवन होते पाहिलं का? मग तुम्ही ना आम्हाला भगवती लावताना पाहिलं का? नाही पाहिलं. किती लोकांनी पाहिलं असेल तर हात वर करा. आम्ही इथं भगवती लावत होतो, इथं भगवती लावत होतो, इथं भगवती लावत होतो, पोटावर लावत होतो पंडितासारखं. इथं किती लोकांनी पाहिलं? इथं किती लोकांनी पाहिलं? भवनामध्ये आम्ही भगवती लावत होतो, ज्याला रक्षक म्हणतो आम्ही, ते लावत होतो. किती लोकांनी पाहिलं? हात वर करा बरं. अरे मी न पाहिलं नाही, मी न लावलं. हे पिढी फुके आमची आजूबाजूला ज्यांनी पाहिलं, मी न पाहिलं. मी कारण मी हवनात बसलो ना, मी हवनात बसलो, मी न लावलं. आता भैया जसे मोठे लोक करून राहिले तसं मला करावं लागेल नाही का? मी नाही लावलं. म्हणजे हा प्रकार कुठला? मग हळूहळू तो प्रकार बंद झाला, हळूहळू तो प्रकार बंद झाला. म्हणजे बाबांनी काय सांगितलं? साधी राहणी, उच्च विचार. परंतु आम्ही उच्च विचार ठेवत नाही, आम्ही नीच प्रकारचे विचार ठेवतो. आणि त्याच्यामुळे हा प्रसंग तुमच्या आमच्या जीवनामध्ये नेहमीसाठी पडत राहतो.